मोबाईल हा मानवाचा अविभाज्य भाग बनला आहे। एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशा सोडून दिली जाते। एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात। पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही। अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळवण्याची शक्यता कमी असते। ही शक्यता अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी खोडून काढली आहे। सोमवारी अनेक नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले 21 मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे। अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत। चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आव्हान असते। शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे एकूण 21 मोबाईल शोधून काढले आहे। CRR या पोर्टलमध्ये तक्रारदाराकडून चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती दिली जाते। ही माहिती त्या भागातील पोलिसांना दिली जाते। अंबरनाथ पोलीस ठाण्यातील विश्वास दळवी आणि गायकर यांनी या माहितीच्या आधारे हद्दीतील चोरीला गेलेले मोबाईल गुजरात व तमिळनाडू तसेच देशातील अनेक भागातून हस्तगत केले असून सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या हस्ते नागरिकांना 2,94,000 रुपयांचे मोबाईल परत करण्यात आले। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन 2023 आणि सन 2024 मध्ये जे नागरिकांचे मुलांचे काही मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे। CIR म्हणून जे पोर्टल आहे विकसित केलेलं त्यावरती माहिती भरली जाते आणि त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनकडचे पोलीस हवालदार विश्वास दळवी आणि गायकर यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून त्याची सगळी माहिती घेऊन काही मोबाईल आपण गुजरातवरनं काही तामिळनाडूतनं आणि काही वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेऊन आज त्यांना माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुरेश वराडे अंबरनाथ विभाग यांच्या हस्ते ते सन्मानपूर्वक त्यांना परत केले आहेत। असे 21 मोबाईल जवळजवळ 2,94,000 किमतीचे आज नागरिकांना परत दिलेले आहेत आणि जे अजूनही काही मोबाईल गेले त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि ही सतत निरंतर आहे की जसे जसे त्याच्यात सिम कार्ड ॲक्टिवेट होईल त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल मिळत आहेत। तर नागरिकांना विनंती आहे आपले मोबाईल हरवल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्या। त्या पोर्टलवरती माहिती लोड करायची आहे। आपण सुद्धा त्याच्याबाबत कळवत आहे सगळ्यांना की आपणही सायबर क्राईममधनं सायबर जे आपले कॅफे असते त्यातून ही माहिती लोड करू शकता दुसऱ्या मोबाईलवरनं। अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि आपणही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता। पोलीस सतत आपल्या मदतीसाठी आहेत। केव्हा काय आवश्यकता असते ते 112 112 वरती आपण संपर्क करू शकता। आपल्याला अडचणीत पोलीस त्या ठिकाणी येऊन आपल्याला माहिती देतील। धन्यवाद। अंबरनाथ पोलीस स्टेशनने जे काही सहकार्य केलं आणि कर्तव्य दक्षपणा दाखवला तसाच माझ्यासारख्या इतर तक्रारदारांनाही ते म्हणजे त्यानुसार ते सहकार्य करतील अशी अपेक्षा मी बाळगतो। धन्यवाद।